ब्रेकनंतर स्वागत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता बातमी आहे पुणेकरांसाठी आनंदाची, कारण उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील दुकानदार आणि हॉटेल मालकांना एक दिलासा दिलाय. पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीनंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्व दुकानं एक दिवस वगळता सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत खुली राहणार आहेत. यानंतर आता पुन्हा थेट नाशिकमध्ये जाऊयात, कारण मंदिरं खुली व्हावीत यासाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून आंदोलन सुरू करण्यात आलंय. सुरुवात झाला आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचं हे सगळं देवस्थान हा परिसर, आणि याच ठिकाणी हे आंदोलन सुरू झालंय. सगळे आपण बघतोय की आध्यात्मिक विकास आघाडी आक्रमक झालेली आहे. आंदोलनासाठी तुम्ही आज सर दाखल झाला, काय सांगाल महंत? मंदिर खुलना मांगता है, मंदिर खुलना चाहिए. सब हिंदू धर्म का मंदिर है, मंदिर खुलना चाहिए. सब प्रदेशों में मंदिर खुल गया है, यहाँ भी मंदिर खुलना चाहिए. यहाँ पर 144 कलम लागू केलेला आहे, आणखी तरी तुमच्या आंदोलनाच्या भूमिकेवर तुम्ही ठाम होता. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे. माझा एकच म्हणणं आहे का मंदिर उघडले पाहिजे. काय त्या मंदिरावर जे अवलंबून व्यावसायिक आहेत त्यांना आज खूप प्रॉब्लेम जाणवत आहे. तरी मंदिर जेवढ्या लवकर उघडता येईल तेवढा आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की लवकरात लवकर मंदिर उघडावं. लवकरात लवकर मंदिर. आपण बघतोय की ज्या प्रकारे फलक यांनी सगळे लावलेले आहेत, मंदिर बंद उघडले बार, उद्धवा धुंद तुझे सरकार, अशा प्रकारची माहिती सगळी ही समोर येते आहे. आचार्य तुषार भोसले आहेत. आज काय सांगाल? महाराष्ट्रातली मंदिरं गेली 1.5 वर्ष झाली बंद आहेत, आणि या ठाकरे सरकार वारंवार आमच्या हिंदू धर्मावरती अन्याय करतोय. म्हणून आज पवित्र श्रावण सोमवारी की ज्या दिवशी आम्ही त्र्यंबकराजाचं दर्शन घ्यायला हवं, अशा वेळेला आम्हाला आंदोलन करावं लागतंय आणि देवाला साकडं घालावं लागतंय की महाराष्ट्रातला हा मंदिरांवरचा देव आणि भक्तांवरचा अन्याय दूर कर, आणि त्र्यंबकराजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना सद्बुद्धी दे आणि मंदिरं लवकरात लवकर सुरू होऊ दे. पण मंदिर फक्त श्रावणी सोमवार म्हणून एकच दिवस उघडे असले पाहिजे का आजपासून महाराष्ट्रातली सगळी मंदिरं लवकरात लवकर सुरू केली पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. आणि यापुढे एकही दिवस महाराष्ट्रातली मंदिरं बंद राहता कामा नये. ही तुमची भूमिका फक्त मंदिरांबद्दलच आहे का सर्व धर्मीय प्रार्थना स्थळांबद्दल? सर्व धर्मीय प्रार्थना स्थळं सुरू झाली पाहिजेत, पण मोठ्या प्रमाणात परिणाम हा मंदिरांवर आहे. कारण शेकडो नाही तर लाखो कुटुंबांची उपासमार तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी सुरू आहे, आणि यांना कोणतेही पॅकेजेस सरकार द्यायला तयार नाही आणि मंदिरही सुरू करायला तयार नाही. घरी बसून राहणारं सरकार, यांना या जनतेच्या भावना कळत नाही. आज मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर 6 मंत्री नाशिक मध्ये आहे, त्यांना साकडं घालणार का, भेटणार का? साकडं आम्ही त्र्यंबक राजाला घालतोय की त्र्यंबक राजा तुझ्या परिसरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत, त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पाड आणि महाराष्ट्रातली मंदिरं सुरू होऊ दे. आपण बघतोय की मद्यालय सुरू झाली, पण देवालय मात्र अद्याप सुरू व्हायला तयार नाहीये. काय सांगाल आजचं आंदोलन? त्र्यंबकेश्वर मंदिर आणि संपूर्ण महाराष्ट्रातले मंदिर हे लवकरात लवकर उघडले पाहिजे. कारण येता हा श्रावण मास हा सर्व भक्तांचा, सर्व भाविकांना महादेवाचं दर्शन झालं पाहिजे. आणि ही जी मंदिरे ही आपली ऊर्जा स्थान आहे, आणि ही मंदिरं जेव्हा उघडणार नाही आणि ऊर्जा वाढणार नाही तोपर्यंत करोना सुद्धा जाणार नाही. तर हे मंदिर सर्व भाविकांसाठी, भक्तांसाठी उघडलीच पाहिजे, असं भारतीय जनता पार्टीचं या आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे. नक्कीच देव, भक्ती, श्रद्धा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, या खऱ्या अर्थानं जर काय आहे तर भाविकांचं श्रद्धास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे, ऊर्जा आहे, आणि याच ऊर्जेचा उपयोग करता यावा हीच एक मागणी आहे या सगळ्यांची. लोखंडी बॅरिकेड्स आपण या ठिकाणी लावलंय. या ठिकाणी आपल्याला जर का लांबवर बघितलं तर आद्य ज्योतिर्लिंगाचा कळसाचं दर्शन होत आहे, आणि याच कळसाचं दर्शन घेत आंदोलन करण्याचा निर्णय भाजप आध्यात्मिक विकास आघाडीनं घेतला, आणि ते आंदोलन कायम ठेवलंय. 144 कलम या ठिकाणी परिसरात लागू करण्यात आले, आणि 144 कलमांच्या सीमा या अशा प्रकारच्या लोखंडी गेट्स आणि बॅरिकेड्सच्या माध्यमातून पोलिसांनी रोखल्या आहेत. एकीकडे कायद्याचं सुद्धा पालन आपण जर का बघितलं तर आंदोलकांनी केलंय, दुसरीकडे आपली भूमिकाही मांडली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आज नाशकात आहे, त्यांच्याबरोबर अर्धा डझन मंत्री आज नाशकात आहे.
टास्क फोर्सची आज संध्याकाळी रात्री 8:30 वाजता मुंबईत बैठक आहे आणि या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे आंदोलन साकडं हे मुख्यमंत्र्यांना नाही तर साकडं हे त्र्यंबक राजाला आम्ही घालतोय की या ठिकाणी आम्हाला साकडं घालून एकच म्हणणं आहे की आम्हाला हे मंदिरं उघडायची सद्बुद्धी मिळू दे। आणि आज त्यातल्या महिला आघाडी सुद्धा या ठिकाणी आक्रमक आहे। आज तुम्ही रस्त्यावर उतरला, आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर बंद आहे। त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे आणि आज श्रावण सोमवार सुरू झालाय। सरकारने सर्व मॉल्स उघडले, सर्व दुकानं उघडले, मग मंदिरच का बंद ठेवले? आम्ही या मागेही आंदोलन केलं होतं, आजही आम्ही आंदोलनासाठी उभं आहे की या ठिकाणी मंदिर उघडावा। मंदिरावरच आमचं सर्व पूर्ण त्र्यंबकेश्वर शहर आहे, हे पूर्णपणे मंदिरावर अवलंबून आहे। नक्कीच 500 उंबऱ्यांचं जरी गाव त्र्यंबकेश्वर असलं तरी या ठिकाणी देश विदेशाच्या कानाकोपऱ्यातले भाविक येतात। काय सांगाल? दार उघडायलाच पाहिजे मंदिराचं, सगळं सुरू आहे, मंदिर का बरं बंद आहे हे विचारायला कोणी? मंदिर उघडायला पाहिजे। जसं दुकान उघडलंय, दुकानात भरपूर गर्दी होते, पण हे मंदिर जर उघडलं तर सर्व नियमांचं पालन करून मंदिर उघडलं जातंय। सगळीकडे सॅनिटायझरही होत आहे, पण मंदिर महिला आघाडी आक्रमक आहे। आपण दाखवूया एका महिलेचा शंखनाद कसा असतो तो आपण बघूया। पूर्व सह्याद्रीच्या कडाकपारीत असलेला ब्रह्मगिरी पर्वत आणि त्याच्या पायथ्याशी असलेले मंदिर स्वयंभू मंदिर आणि या ठिकाणी भाविक महिला सगळेच आक्रमक आहे। विशेष महत्त्वाची गोष्ट आपल्याला नक्कीच म्हणता येईल की पोलिसांनी 144 कलम लागू केलंय, त्याचं पालन करून आंदोलन करण्याचा प्रयत्न या सगळ्यांनी दिसतोय। पण कोरोना पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे गर्दी होते, संदीप रणदिवे पोलीस अधिकारी आपल्यावर आहेत। संदीपजी काय सांगाल? साहेब 144 कलम लागू असल्यामुळे कुणालाही त्या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी परवानगी दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही बंदोबस्त लावले, योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आंदोलक आणखीन पोलिसातला एक समन्वय दिसून होता। अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी आपल्याबरोबर आहेत। आज या ठिकाणी 144 कलम तुम्ही लागू केलं, यांचं आंदोलन होत आहे, त्या सीमेच्या बाहेर हे आहे की नाही? या ठिकाणी जे 144 कलम लागू केलेला आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे। मंदिर परिसरात जाणारे जे रस्ते आहेत ते सगळे बंद करण्यात आलेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीने आम्ही भाविकांना बाहेर समजावून सांगतो की कोविडच्या अनुषंगाने आपण ही सगळी सुरक्षितता घेत आहोत, त्यामुळे भाविक सुद्धा ऐकतायत आणि ते त्या ठिकाणावरून जिथून आम्ही बॅरिकेडिंग केलेलं आहे तिथूनच ते पुन्हा परत जात आहेत। नक्कीच आपण बघतोय की हा समन्वय सगळ्यात महत्वाचा आहे। पण एक आहे की मुख्यमंत्र्यांचा आजचा नाशिक दौरा आणि आजपासून मंदिर खुलं करावं ही मागणी आणि हे आंदोलन। जी प्रशांत, खूप धन्यवाद या सगळ्या संवादासाठी।